नमस्कार, सिद्धी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीचे पापड बनवण्याची रेसिपी दाखवणार आहेत. मी हे पापड शिजर झालेल्या डाळीसाठी बनवत आहेत. मी सर्वप्रथम मुगाची डाळ ही दळून आणून त्यामध्ये पापड मसाला टाकून सर्वप्रथम घट्टा असा उंडा तयार करून घेणार आहेत. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा. हे पापड खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. सिजर झालेल्या बाई किंवा डिलिव्हरीनंतर सिजर झालेली बाई व ऑपरेशन झालेली व्यक्ती उडदाची डाळ खाऊ शकत नाही वर्षभर. मी त्या पिठाचा घट्टा असा उंडा तयार करून घेतलेला आहे. पाटा स्वच्छ धुवून त्याच्यावर तेल लावून तो उंडा चांगला मी असा कुटून घेणार आहे. पिठाच्या गोळ्याचे 2 भाग करून अशा प्रकारे करून घेणे. त्याचे एक छोटी उन्हात्याच्या साहाय्याने मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. एक परातीमध्ये ते सर्व गोळे टाकून घेणार आहेत. मी एका उन्हात्याच्या साहाय्याने असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. सर्व गोळे ताटामध्ये काढून त्याच्यावर असं कापड टाकायचं आहे, कारण ते गोळे खूप लवकर सुकतात. पोळपाट लाटणं घ्यायचं आहे. सुकं पीठ एक गोळा घेऊन असं हाताच्या साहाय्याने असं गोल गोल आधी तयार करून घ्यायचं आहे. पोळपाट लाटणं घेऊन गोल गोल लाटून घ्यायचे आहेत. एक लक्षात ठेवा, हे पीठ खूप चिकट असतं, त्यामुळं आपल्याला तेलही लावायचं आहे. पीठ आणि तेल दोन्ही लावून आपल्याला असं लाटून घ्यायचे आहेत. चला तर मी सर्व पापड असे पटपट लाटून घेत आहेत. माझा हा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. बघू शकता मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा.